बापरे, ही किती कामे आज, खूप कामं होती आज घरातली, खूप म्हणजे खूप होती जास्त. तर हे बघा, प्रणू गेल्यापासून सुरुवात झाली होती सकाळी 5:30 पासून, म्हणजे तिचा डबा वगैरे झाला. त्यानंतर ती गेली की मग हे बाहेरचं पुसायला वगैरे घेतलं, अंगण वगैरे झाडलं, पाणी मारलं आणि सगळं गाडीवर पण धूळ येते ना, तर ते पण झाडावं लागतं सकाळी. एवढी म्हणजे एवढी कामं होती ना आज खूप, तर ती जाणवत नाही, ती काढली की मग अख्खा दिवस पुरत नाही करायला. तर इथे मी पाणी मारत आहे, पाणी मारल्यानंतर ते पण पुसून घ्यावं लागतं, नाही तर मग पाणी वगैरे सांडलेलं असलं ना, पडण्याची भीती वाटते. तर त्याच्यासोबत तुळशी वृंदावन वगैरे इथे पण गेटमध्ये, ते बघा ते सोडून आले होते, तोपर्यंत हे माझे कामच चालू होते. आणि मग त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे केली आणि मग ही भाजी निवडायला घेतली. त्याच्यात आज आहे ना आमची लाईट पण गेली होती आणि इथे माझा नाश्ता पण पोहे, तिला पोहे बनवून दिले होते, तर आज तोच नाश्ता केला. प्रवासात म्हणलं एवढेसे पोहे मिळाले ते हॉटेलवर, थंडे मुंडे प्रवासात, तरी पण खातो आवडीना. कसे राहते ते पोहे, त्याच्यात ना कांदा असतो नी ना शेंगदाणा असतो, पण ते भूक लागलेली असते. आणि घरचे थंडे पोहे खाते का तुम्ही? बाहेरचे कसे जाते छान छान. तर इथे ना नाश्ता करून लाईट काही आलीच नव्हती, 12-1ला लाईट आली होती. तर मी त्यांना तेच बोलत होते, बाहेरचे पोहे कसे लागतात छान छान, घरचे थंडे असले की खात नाही ते. आणि मग इथे बाकीचे भांडे वगैरे पडले होते, ते पण आवरून घेतलं मी, स्वच्छ क्लीन करून घेतला होता. आणि हे पापड आहे ना, मला बरेच दिवसाची वाट टाकायची होती, पण राहूनच जात होतं. आज टाकल उद्या टाकून असं करत करत उन्हाळा शेवटी संपत आला होता. आणि आता हे मोठ्या टबमध्ये ठेवते मी, कारण हे मागच्या वर्षीचे पापड आहे माझे, यावर्षी काही केले नाही मी, कारण जास्तीचे होते ना, म्हटलं कशाला करायचे, पहिले हे संपवून घ्यावं आणि मगच पुढच्या वर्षी करू म्हटलं, म्हणजे जास्तीचे आहेत, 1 वर्ष आरामशीर पुरतील एवढे पापड आहेत हे. तर आता इथे ना वरती गच्चीवर आले, खूप ऊन होतं, भयानक म्हणजे भयानक ऊन पडलेलं आहे यावर्षी. आणि तेच काडी कचरा वगैरे इकडून इकडून कोणी टाकतच राहतं, आमचं जॉईंट गच्ची असल्यामुळे कोणी टाकत राहतं, ते पण साफ केलं. खाली आले, मशीनला परत कपडे लावले, म्हणजे एका एवढ्या स्पीडमध्ये कामं चालू होती आज. मला अक्षरशः त्या दिवशी 4 वाजले होते पूर्ण काम करायला. त्याच्यात प्रणू आली की नाही बघ. आणि हा पापडाचा डबा पण मी घासून घेतला आहे, म्हटलं त्याच्यानंतर भरायला. आणि इथे मस्त अशी सुकी शेपूची भाजी, या तुम्ही पण सगळेजण जेवायला. कसा गेला मग दिवस? मस्त झाली आज भाजी, वेगळी खरंच ना, तुला तुझ्यासाठी केली सुट्टी. तर इथे ना ती आल्यानंतर आमच्या नॉनस्टॉप गप्पा सुरू असतात, जेवण झाल्यानंतर ती काय झालं काय नाही पूर्ण शेअर करत असते माझ्यासोबत. आणि मस्त असे निवांत जेवण. आणि जेवण झाल्यानंतर मशीनचे कपडे झाले होते ते टाकून आले, ते टाकल्यानंतर सोबतच पापड पण घेऊन आले. आणि हे 4 वाजता थंडे झाल्यानंतर भरले मी. तर कसा वाटला व्हिडिओ हे